संतोष देशमुखांचा मृतदेह ज्या महिलेकडे नेला जात होता ती महिला नेमकी कोण आहे याविषयी जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अनैतिक संबंधातून संतोष देशमुखांची हत्या रचण्याचा पोलिसांचा कट होता। त्यांचा मृतदेह केज ऐवजी कळंबकडे का नेत होते पोलीस? संतोष देशमुखांच्या हत्येत पोलिसांचा सहभाग होता? हे असे सवाल उपस्थित होत आहेत कारण पोलीसच संतोष देशमुख यांचे खरे मारेकरी आहेत। हत्येच्या पूर्वी आणि हत्येच्या नंतर सगळं काही हातात असताना पोलिसांनी ही घटना घडू दिली, आरोपींना फरार होऊ दिलं, असा धक्कादायक आरोप मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलाय। या संदर्भातले सगळे पुरावे ग्रामस्थांनी जमा केलेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला। त्यांच्या सोबत आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, मेहबूब शेख यांची उपस्थिती होती। हे प्रकरण आता मी हातात घेते आणि याचा लढा मी स्वतः तीव्र करणार आहे, असं सुप्रिया सुळेंनी आज ठणकावून सांगितलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या, गावकऱ्यांना अन्नत्याग आंदोलन करण्याची गरज नाही, तुम्ही हे आंदोलन करू नका, मी हा लढा माझ्या हातात घेते, मी कुणालाच भेटणार नाही, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीलाही टोला लगावलाय। शिवाय इतके दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी कृष्णा आंधळे सापडत कसा नाही, याचे CDR मिळत कसे नाहीत, असा सवाल सुद्धा सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। आता येऊयात मूळ मुद्द्यावर। तर सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करतानाच मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही म्हणाली की वाशीमधून जेव्हा आरोपी पळाले तेव्हा त्यांच्या पाठीमागे पोलीस असल्याचं दिसतंय। पोलिसांनी त्यांना तिथेच पकडलं असतं तर आज आरोपी फरार झाले नसते। ज्या दिवशी हत्येची घटना घडली तेव्हा बॉडी इथे आहे असं सांगणारा पोलिसांना कॉल आला आणि त्यावेळी ग्रामस्थ तिकडे गेले तर पोलिसांनी ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला होता आणि इथेच वैभवीनं मोठा गौप्यस्फोट केलाय। यावर एक ग्रामस्थ म्हणाला की पोलिसांच्या संगनमताने आरोपींना संतोष देशमुख यांची बॉडी दुसरीकडेच लपवायची होती। या घटनेला दुसरं वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्यासाठी त्यांनी कळंबला एका महिलेला सुद्धा तयार केलं होतं। त्या महिलेच्या घरी नेऊन बॉडी टाकायची होती आणि या घटनेला भलतंच स्वरूप द्यायचं होतं। यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की त्यांचा प्रयत्न असा होता की त्यांनी एका बाईला तयार केलं होतं, या बाईच्या मागे संतोष गेला असं दाखवायचं होतं, त्यामुळेच त्याला मारलं असं चित्र रंगवायचं होतं। मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला हे ऐकून सुप्रिया सुळे यांना सुद्धा धक्का बसला। बीडमध्ये कोणत्या लेवलची गुन्हेगारी वाढली आहे हे यावरूनच दिसतंय। आता कळंबची ती बाई नेमकी कोण? ज्या बाईचा उल्लेख ग्रामस्थांनी सुप्रिया सुळेंसमोर केला, वैभवी देशमुखनं त्याबद्दल वाच्यता केली, ती बाई नेमकी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। पोलिसांकडून बॉडी कळंबच्या दिशेनं नेली जात होती असं यापूर्वी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा सांगितलंय आणि असाच उल्लेख याविषयी सभागृहात आमदार सुरेश धस यांनी सुद्धा केलाय। ही बाई या प्रकरणातल्या मुख्य आरोपींच्या जवळची असल्याचं कळतंय। या बाईची चौकशी करून तिथे CDR पोलीस काढणार का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी CIDनं अनेक महिलांची चौकशी केली होती, त्यापैकीच ही बाई आहे का असा सुद्धा सवाल आहे। कराड दर महिन्याला अनेक महिलांच्या खात्यावर विशिष्ट रक्कम टाकतो असाही गौप्यस्फोट झालेला आहे याआधी, त्यापैकीच तर ही बाई नाही ना असा सुद्धा प्रश्न होतोय। याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातली B टीम म्हणून ज्यांचा उल्लेख धनंजय देशमुख यांनी केलाय ते डॉक्टर जायभाय, सरपंच बालाजी तांदळे, सरपंच केदार, स्कॉर्पिओ गाडीचा मालक शिवलिंग मोराळे यांची चौकशी होणार का? त्यांचे CDR तपासले जाणार का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।